आज मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। काही भागात पावसाला सुरुवात झाली, अनेक भागात ढगाळ वातावरण आहे। वर्धा आणि अमरावती येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला। आज गारपिटीसह पाऊस होण्याचा अंदाज आहे। गारपिटीमुळे तुम्हाला धोका होऊ शकतो। काही दिवसांपूर्वीच पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र त्यानंतर आता पुन्हा पाऊस सुरू झाला। या पावसामुळे शेती पीक धोक्यात आली। सतत पाऊस पडत असल्याने नुकसान होत आहे। राज्यावर दुहेरी संकट आहे, कुठे पाऊस तर कुठे उष्णता अशी परिस्थिती बघायला मिळणार आहे। उष्णतेच्या लाटेचाही मोठा इशारा देण्यात आलेला आहे। यासोबत पुढील 3 तासात मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर येथील काही भागात जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे। काल अनेक भागात पावसाने हजेरी लावली। नांदेड, हिंगोली, धाराशिव, सांगली, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला। एकीकडे राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट असली तरी दुसरीकडे मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले। यामुळे गेल्या काही दिवसांपासून असलेल्या उष्णतेच्या लाटेला ब्रेक लागला। मराठवाड्यात पुढील 2 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलेली आहे, तर संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा घसरून अक्षरशः सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातही सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे। त्यामुळे नागरिकांनी दिवसेंदिवस उष्णतेच्या तीव्रतेची काळजीही घेतली पाहिजे। येत्या काही तासात पावसाचा जोर वाढणार आहे।